उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग तेल्हारा यांना निवेदन। वारुळा ते वरवट या रस्त्याचं काम मूळ इस्टिमेटनुसार करण्याची मागणी। संतनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंडगाव इथं व गावातील समस्त नागरिकांमार्फत 13 सप्टेंबर 2024 रोजी रस्त्याचं काम मूळ इस्टिमेटनुसार करण्याचं निवेदन सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी अकोला, खासदार अनुप धोत्रे, आमदार प्रकाश भारसाकडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले होते। मूळ इस्टिमेटनुसार रस्ता होण्याबाबत गावकऱ्यांच्या वतीने चर्चा सुद्धा करण्यात आल्या होत्या, परंतु वेळोवेळी वेगवेगळी कारणं देण्यात आली। 16 महिन्यांचा कालावधी उलटून सुद्धा मुंडगावातील रस्त्याच्या कामाचं मूळ इस्टिमेटनुसार काम झालं नाही व प्रवासी निवारा व गतिरोधक सुद्धा करण्यात आले नाही। सदर वारुळा ते मुंडगाव रस्त्याचं काम 15 दिवसाच्या आत मूळ इस्टिमेटनुसार न झाल्यास लोकशाही पद्धतीने आमरण उपोषणाला बसू तथा सदर मार्ग बंद करू व या सर्व परिणामाला केवळ सार्वजनिक बांधकाम विभाग तेल्हारा मुख्य अभियंता बर्डे साहेब जबाबदार राहतील असं श्रीकृष्ण वाघ व गावकरी मंडळींच्या वतीनं निवेदनातून म्हटलं आहे। अकोला जिल्हा संपादक विशाल गवई। ग्रामस्थ 13/9/2024 रोजी तेल्हारा सार्वजनिक बांधकाम विभाग तेल्हारा बर्डे साहेबांच्याकडे आम्ही एक निवेदन दिलं होतं। त्या निवेदनानंतर 10 दिवसाच्या बाद ते आमच्या इथं मुंडगाव नगरीमध्ये आले होते आणि मध्यस्थी करण्यासाठी की बा तुमचं काय म्हणणं आहे, तर आमचं असं म्हणणं होतं की बा 12x12चा जो हा रोड आहे आमच्या मुंडगावमधला दैवात मंगल कार्यालय ते स्मशानभूमीपर्यंत 12 मीटर इकडून आणि 12 मीटर इकडून आणि मूळ इस्टिमेटनुसार हा रोड करण्यात यावा असं आम्ही त्यांना निवेदन दिलं होतं। आणि त्याच्यानंतर माननीय विद्यमान आमदार भारसाकडे साहेब यांनीही 2-3 वेळा बर्डे साहेबाला फोन केला, पण त्याच्यावरही त्यांनी कोणत्याच प्रकारचं ॲक्शन घेतली नाही। आणि विद्यमान खासदार धोत्रे साहेब यांचंही पत्र आम्ही त्यांना दिलं, पण त्या पत्रावरही त्यांनी कोणत्याच प्रकारचं ॲक्शन घेतली नाही। आणि आम्हाला त्याच्यानंतर मध्यस्थी केल्यानंतर किंवा आम्ही 2 महिन्यांनी काम सुरू करतो आणि त्यांनी या जे काही बसस्टँडवर अतिक्रमणधारक आहेत त्यांना पत्र पण दिले। त्या पत्रावर आज रोजी 17 महिने होऊन त्याच्यावर कोणत्याच प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही। आणि इथं ॲक्सिडेंट होण्याचे जास्तीत जास्त म्हणजे होऊन राहिले ते ॲक्सिडेंट प्रमाण वाढलं आहे। त्याच्यामुळे जितक्या लवकर रोड क्लिअर होईल याच्या अपेक्षेत आम्ही होतो, परंतु आता म्हणजे आजपर्यंतही त्याच्यावर त्यांनी कोणत्या प्रकारची दखल घेतली नाही। त्यामुळे आता आम्ही 24/2/2026 त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन निवेदन दिलं आणि त्यांना 15 दिवसाच्या आत आमच्या रोडचं काम सुरुवात करा, अन्यथा आम्ही मोठं आंदोलन छेडू। आणि त्याच्यामध्ये कोणतीही अनुचित प्रकार जर घडला तर याचा सर्वस्वी जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग राहील, बर्डे साहेब राहतील आणि संबंधित अधिकारी राहतील। आज आम्ही 25/2/2026 सरनाईक साहेबांच्या इकडे चाललो, त्यांना पण आम्ही निवेदन देतो आणि कोणताही इथं प्रकार जर घडला तर याला सर्वस्वी जबाबदार संबंधित अधिकारी राहतील। आणि आमची एवढीच अपेक्षा आहे की जो 12x12चा रोड आहे तो त्यांनी ताबडतोब करून देण्यात यावा आणि आमच्या मुंडगाव वाशियावर जो ॲक्सिडेंटचा जो संकट आहे ते दूर करावं एवढीच आमची सार्वजनिक बांधकाम विभागाला विनंती आहे। आणि त्याच्यानंतर आम्ही आक्रमक भूमिका घेऊन कोणत्याही प्रकारचं लोकशाही पद्धतीनं आम्ही आंदोलन छेडू। त्याच्यात आम्ही आत्मदहनही करू शकतो, त्याच्यामध्ये आमरण उपोषणही करू शकतो, त्याच्यामध्ये विरुगिरी आंदोलन टाकीवरून कुदून म्हणजे आत्मदहनाचा प्रयत्न करू आम्ही। जर समजा त्यांनी 15 दिवसात ॲक्शन जर घेतली नाही तर आम्ही या पवित्र्यात आहोत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.